हे गाइस वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आवाज थोडासा दबलेला वाटेल कारण की मी आता जॉबवरून आलोय. हे बघा, माझे शूज बघा, हे हात बघा पुरे माखलेले सिमेंटाने. तर विचार केला का आता थोडा दमलेलो आहे. तर घरी येऊन पहिले मस्त जेवण करत, फ्रेश होऊन जेवण करत आणि मस्त व्हिडिओ एडिटिंग करत. पण मला घरी आल्या काय ऐकायला भेटले तुम्हाला ऐकवतो. हे बघा आता बरं का. हा बोल काय. आज जेवण बनवायची इच्छा नाहीये, काहीतरी बाहेरून आणा. बघितलं, जेवण बनवायची इच्छा नाही महाराणीची. आता हे बघा, बूट बघा माझे, मी जस्ट बूट ठेवा इकडे बघा. हे बघा, खोललेच होते तितक्यात आल्या आल्या मला हे असं कानावर पडले विचित्र आवाज हिचा. हवा कशी असते बघा. विचित्र आवाज नाहीये. तर फ्रेश होतो, बाहेरून काहीतरी आणावं लागेल गिळायला. तुला काय खायचं बाई? मॅगी. मॅगी. तुला? तुम्ही जे खाल ते. तर मी आता बाहेर म्हणजे बाहेर नाही, म्हणजे घरात फ्रेश होईल आणि बाहेर जाईल काहीतरी आणायलाच. तर मला युट्यूबवरती ना खूप सारे कमेंट्स येतात का तू जॉबला कुठे आहे, का कामाला कुठे आहे. तर साध्या भाषेत सांगायचं तर मी नाही कसे ट्रान्सपोर्ट बघा, सिमेंटच्या गोण्या असतात, प्रत्येक गोण्या असतात त्या ट्रान्सपोर्ट करायच्या, गाडीमध्ये भरायच्या असतात. ते काम मी करतो. म्हणजे एक प्रकार साध्या सोप्या भाषेमध्ये सांगायचं जर म्हणलं तर एक प्रकारचे हमालीच करतो व ते पाठीवर गोण्या घ्यायच्या, त्या गाडीत भरायच्या. रोजचं हेच रुटीन हेच राहतं आपलं. तीच आपली बॉडी फिटनेस वगैरे सगळं त्याच्यामध्येच होतं. कारण की बॉडीला जरा पण आराम नाही भेटत त्या कामामध्ये. आणि त्याच्यात केला त्याचं आपली जी रोजीरोटी, ज्याच्यामुळे आपलं घर चालते, आपलं पोट भरते, त्या कामाला कसली लाज. तर हे दादा मी डायरेक्ट हे बा हात धुरकी तोंड पण इथं थोडंसं बुरका असेल कारण की मी जस्ट कामावून आलो इतक्यात. आणि आता बाहेर जायचंय, टाइम पण खूप झालाय आणि बाहेर थंडी पण खूप वाजते. आता तिने पाणी ठेवले आंघोळीला. हे बघा, पाणी ठेवले आंघोळीला. दांघोळ करल, फ्रेश होईल आणि डायरेक्ट जाईल बाहेर मार्केटमध्ये, काहीतरी घेऊन येईल खायला. मग बघू आता तिला आवडतं का नाही. कारण की जे मला आवडतं ते तिला नाही आवडत, आणि जे तिला आवडतं ते मला आवडत नाही, आणि जे आमच्या दोघांना आवडतं ना ते आपण याला नाही आवडत. पिल्या तर मग फ्रेश होतो. हे खूप टाइम लागतो आंघोळीला कारण की सिमेंट आहे ना, ते अंगाला एक पुरं असं चिटकून जातं ना. आता इकडे बघा पूर्ण हाताला, आणि त्याच्यामध्ये मी हाफ टी शर्ट घालतो आणि थंडीचं अंग ना असं खूप आकसून जात. तर त्याच्यामुळं ना मोरीमध्ये खूप टाइम लागतो. बाथरूममध्ये ना 15-20 ते अर्धा तास तर आरामशीर लागतो. आणि जर ते बरोबर नाही धुतले गेले ना तर मग त्याला खाज येते अंगाला. तर आता फ्रेश झालोय मी, आता चाललोय बाहेर पार्सल आणायला. तसं आम्ही सगळे फॅमिली पुरी जाणार होतो बाहेर जेवायला, पण प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला सांगतो. तर मी स्वतः जाऊन पार्सल घेऊन येतो. पप्पा बाहेर गेलेले गाडी घेऊन. तर मित्राला कॉल केला का तू ये बाबा. तर तो येऊ राहिला मला पिकअप करायला, आणि अंधार पण खूप आहे. पण तो येतच असेल, रस्त्यावरती असेल तो. पप्पा केव्हाचे गेले गाडी घेऊन. माझा एक प्रॉब्लेम आहे कारण की मला असं रस्त्यावरती आला ना सगळ्यांसमोर बोलायला, व्हिडिओ काढायला ना, जरा मनामध्ये भीती वाटते. रस्त्यावर कोणीच नाही, एकटाच उभं म्हणून जरा डेटिंग येते बोलायला. पण असं जर गर्दीमध्ये जर घुसलो ना तर भीती वाटते खूप. 2-3 गाड्या येते पुढून, तर मी असा फिरून जातो नाही का थोडासा. अजून सवय नाही ना त्या गोष्टीची, तर होईल एक ना एक दिवशी सवय. तर आता आम्ही आलोय हॉटेलवरती. तर आम्ही सगळ्यांना घेऊन येणार होतो तिथं जेवायला. पण ते लहान पोरगा आहे ना घरामध्ये, तर तो कसा करतो, त्याचं जेवण त्याच्यामध्ये, त्याचं जेवण त्याच्यामध्ये, तर पुरा चिडचिड करतो नाही का. त्याला बसायला दिले ना खुर्ची, तर 2-3 वेळेस तो असं आम्ही बाहेर जेवायला आलो होतो तर तो खुर्चीवरून खाली पडला होता. त्याच्यामुळं पार्सल नेलं, घरी खाल्लं, निवांत जेवण वगैरे केलं, मस्त आराम केला, तर काही प्रॉब्लेम नाही. आज संध्याकाळचा टाइम आहे ना, तर बाहेर ती पण खूप आहे. त्याच्यामुळं मी स्वतः एकटा आलो आणि पार्सल घेऊन आता घरी जातो. इकडे चालू आहे, आपण ऑर्डर दिली आता.
जेवणाची ऑर्डर दिलेली आहे. आता बघू किती टाइम लागतो ऑर्डर पूर्ण होण्यासाठी. आता घरी जाईल, जेवण करल आणि व्हिडिओ एडिटिंग करायची अजून आपल्याला. व्हिडिओ एडिट करल तर मस्त नॉनव्हेज मागवेल. आता मस्त पोटभर जेवायचं. वापस कामाला जायचंय, उद्या लवकर जायचंय, तर लवकर जेवण करून लवकर झोपून गेला आणि सकाळी लवकर विसाल उभे कदा थोडा डायट आलेला का घरी करायला. त्या तीस की ना बिना जॅकेट माणूस बाहेर निघू शकत ते वयस ती त्याच्यामध्ये आता ठीक आहे. रस्त्यावरती कसं गाडीची जी गरम वाफ येते तर थंडी वाजत नाही एवढी. बघा पुढं ट्रॅफिक किती. तर मग अशी आधी लेट रोडला होतो तेव्हा इतके थंडी वाजत नव्हती, पण आता आउट साईडला आलो रे, इकडं खूप झाडं झुडपे ती ना प्रचंड थंडी वाजू राहिली इथं. आणि त्या गाड्या पण कमी, इथं रस्ता एकदम सुनारले गेलाय का. आणि आता स्पीड ब्रेकर आहे म्हणून गाडी स्लो केली आणि ती काहीच्या स्पीडनी चालत होतो. तर जवळच आलंय आता. घरी जाईन, हात वगैरे मग कपडे होत आणि मस्त जेवायला बघल. आता असं घेतलेले कसं गरमागरम मारत आलेला आता. तर घरती मध्ये बोलायची विद्या आरती जोडी थोडी. आता 2-4 व्हिडिओने ती व्हिडिओ भीती कमी होऊन जाईल 2-4 दिवसांनी. ते 2-3 व्हिडिओ सोडल्यावरती तसं पण गर्दीच इथं लोक तोंडाकडे बघते इकडं तिकडं. पण आपल्याला काय घेणे, आपल्याला व्हिडिओ काढायची. आता आले आणि घराजवळ तोरपेटाचा रस्ता आहे. खरी सगळी पशु वाढत बाहेरची कसा त्यांनी पण तू पण काय खाल्लं रोल अरे की दुपारी मी जेव्हा लाडू नव्हतो नाहीच झालता परत अपोरो. पण आता चाललंय डॅडी शिश. हा ये अरे तुला बिल्या हा हा चल हाय बोल दे सांभाळ ना. हा पिल्या काय आणलं कॅडबरी मला दे. तर आता इतक्यात घरी आणलंय मस्त पैकी. मला वाटलं हा माझी वाट बघतोय जेवणासाठी, पण हा बाहेर गेला आणि कॅडबरी घेऊन आला. दर हा तर आता मस्त झालं का तुझ्या मनासारखं. हा कधीतरी मनासारखं व्हायला पाहिजे ना. सगळं रोज तुमच्या मनासारखं व्हायला लागलं कसं. गरम आहे ना. काय चल मग आता मस्त ताटं घे खाली, पाणी घे, जेवण करू. तुला हेल्प करू का, मी थोडी मदत करू का. नाही कर. थोडी मदत करतो. चल पाणी मी खाली घेतो. थांब. तरी जास्त खूप गर्दी होती तरी मी थोडी डेअरिंग केली बोलायची. तरी लोक बघत होते तोंडाकडं. हा असे बघते जसे की त्यांची किडनी मागितली मी. एवढे शॉक बघतात लोक माझ्याकडं. लोकांचा नजरिया वेगळा, माझा नजरिया वेगळा. लोकांना माहित नाही काय गोष्टी. सोशल मीडिया काय काय लोकांना माहिती नाही. ज्याला माहिती आहे त्यांच्यासाठी व्हिडिओ आपण बनवतो. तर प्लेटी वगैरे सगळ्या खाली आलेले आहे आणि पिल्याने ते पार्सल खोललेलं आहे. तर आता सगळा मेनू ताटामध्ये ओतलेला आहे, भरलेला आहे. तुम्हाला दाखवतो. हे बघा, हा जो भात आहे हा पिल्यासाठी सुक्का, त्याला तिखट लागतं है ना पिल्या. माझं आहे का ते, तुमचं आहे का. माझं काय आहे. हा का. हा हिला कांदा लिंबू द्या. तर हा पिल्यासाठी रोट्या आणले, हिला खूप आवडतात शक्यतो है ना. तुम्ही खाणारच नाही असं. हा पण मला कांदा चालत राहिला लगेच. थांब बाई, जेवणासंग खायचा असतो. राईस आहे, बिर्याणी राईस आहे, कांदा निंबू आणि तिकडं मस्त चिकनची भाजी. तर सगळं घेतलेलं आहे. आणि पाणी स्पेशली मी घेतलेलं आहे. माझ्या या हाताने हात धुतले होते मी. तिला मदत केली मी, पण तिला जाणीव आहे माझ्या मदतीची. फक्त बॉटल घेतल्या खाली आणि त्या पण 2च घेतल्या. मग आता माणसं 2 याचं बोटल्या पण 2च घेणार आहे का. 4-5 बाटल्या घेऊन हागुळ करायची का आपल्याला इथं, नाही ना. तर इकडं आपला आज शेफ
चालू झाला भाजी बनवायला. हे लागल डोळ्यात उडल नको. बघाय डोळा तू आई तर सगळं झालं. खतरनाक आहे ना. हे तुम्ही कसं आणलं खायला कसा खायला आणलं ना. ते नाही होतं खतरनाक. ना हा बस. तर नाही ना मग आता खतरनाक आहे तर नाही खाणार ना आणून आता वाढ भराचा. आता बघू चव कशी आहे. चव चांगलीच असेल हॉटेलमधले तर ऑब्विसली चव चांगलीच असणार आहे. बघू व खूप दिवसानंतर हॉटेलचं आणलंय. कारण की जास्त हॉटेलचं बाहेरचं खाणं पण चांगलं नुसतं नाही. तर बघू आता. तर आपला इथं डिश लागलेली आहे पुरी डिश. आणि एक बॉटल घेतो जवळ कारण की पाणी जवळच राहून दिलेलं बरं. तो पहिला घास खातो मी. तर तू वाढून घेते संगच खायचं का. नाही खा मी खातो मला खूप भूक लागली. मला याला विचारावं हा चालेल. ही रोटी काही एका हाताने तुटणार नाहीये तरी मी ट्राय करतो तोडायची. आता बघू कसं लागतं ना. हा थोडा कांदा ह्याला म्हणते जेवण. नाही तर रोज रोज तेच 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 खाऊन ना कंटाळा येऊन जातो माणसाला. तेच चांगलं घरी भेटलं ना त्याची जाणीव नसते माणसाला. लोकांना पाय काय लोकांना भीत सुद्धा नाही. पण काही म्हणा 10 पैकी 100 मार्क. एक नंबर. मजा आली बरं का जेवण. एक घास खाल्लं तर असं वाटलं पण एकदम तृप्त झाले. तिला कसं आहे काय टाकलं लिंबू टाकलं. कसं आहे तुला कसं वाटलं. हा छान आहे ना. थँक्यू बोल. थँक्यू बोल ना. तोंडाने बोल तोंडाने. एकदम ना थँक्यू मला बरं वाटेल ना. पप्पाला थँक्यू बोल काय पप्पाने आणलं ना. हो पिल्या. एवढा लिंबू टाकणे तू खाणार आहेस का. ते पहा लिंबू टाकणं पते. तर एकदम भारी होतं. तर तुला घे वाढून. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. मला पण खूप भूक लागलेली आता. लाईक आणि सबस्क्राईब व्हिडिओला नक्की करा. बाय.